हॅलो, नमस्ते आणि जय हिंद. तर टीचिंग विथ पॅशनवर आपलं स्वागत आहे. नेहमीसारखं सीटेट अगदी 2 दिवसावर येऊन टेकली. असू शकतो तुमचा पेपर पहिला 16 तारखेला किंवा असू शकतो नंतर 20-25 जो काय असेल. मास्टर रिव्हिजन आहे आपलं, जे की रनिंग राहणार आहे. आपण दुसऱ्या चॅप्टरवर आता बघूया. आपण एक चॅप्टरच्या पूर्वी झाला एक रिव्हिजन. वेळ न घालवता डायरेक्ट अभ्यासावर येऊ. बघू पुन्हा ते लाईक, शेअर, सबस्क्राईब तुमच्या मनाला वाटेल तर करा. असं वाटत असेल तुम्हाला कामाचं आहे काही तर करा, नसेल वाटेल तर ते राहू द्या, अभ्यास करा. ठीक आहे. तरी पण म्हणणं आहे माझं, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके. शिक्षण सिद्धांत व सूत्र बघू आपण. मग अशा आपण अध्यापन बघितलं. त्याच्यानंतर आपण पियाजे बघितले, काय म्हणतात आपले पियाजे. त्याच्यानंतर आपण तिथे वायगोत्स्की बघितले. वायगोत्स्की बघितली, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर तिथे आपण त्याच्यानंतर आपण चॉम्स्की बघितले, बरोबर आहे. हां, चॉम्स्की. हां इतके लोक आपण बघितले. काय म्हणतात भाषेबद्दल त्यांचं म्हणणं बघितलं. ठीक आहे. त्रिभाषा सूत्र बघितलं. परत एकदा इतक्या वेळा रिव्हिजन झालं तर पाठच होऊन जाऊ. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत काही सूत्र व सिद्धांत. शिक्षण आहे, भाषा आहे. त्याचे काही सिद्धांत आहेत, काही सूत्र आहेत. ओके. ठीक आहे. ओके. शिक्षण काय आहे? शिक्षण सगळ्यात पहिले बघू आपण शिक्षण. मी दिसो ना दिसो तुम्हाला नोट्स दिसले बस झाले. शिक्षण आहे. ओके. कारण आता आपलं ॲडजस्टमेंट चालू आहे. आपल्याकडे खूप थोडंसं मटेरियल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सीटेट पास करायची, जशी मी केली. शिक्षण आहे. जास्त अनुभवी व्यक्तीकडून कमी अनुभवी व्यक्तीकडे ज्ञानाचं स्थानांतरण. जास्त अनुभवी व्यक्तीकडून म्हणजे मोर नॉलेजेबल व्यक्ती, जास्त अनुभवी व्यक्तीकडून कमी अनुभवी व्यक्तीकडे ज्ञानाचं स्थानांतरण. कमी अनुभवी म्हणजे ज्याला माहीतच नाही त्याच्याबद्दल, किंवा आहे अनुभव पण कमी आहे, कमी अनुभवी व्यक्तीकडे. ही व्याख्या जर माहीत केली तुम्ही तर पुन्हा भानगडीची गरज पडणार नाही. व्यक्तीकडे ज्ञानाचे स्थानांतरण. ठीक आहे. काय आहे? ज्ञानाचे स्थानांतरण. स्थानांतरण म्हणजे काय तर ट्रान्सफर, स्थानांतरण. ठीक आहे. ओके. हां, तर ज्या एखाद्या व्यक्तीला ज्ञान आहे, समजा एक XYZ इथं कुठलं तरी एक फूल आहे. हे फूल कशाचं तरी आहे. तर एखाद्या मुलाला माहीत नाही की हे फूल कशाचं आहे. हे झाडच आहे, समजा फूल नाही, आपण आता झाडच बनवून टाकू. तर हे झाड आहे, फूल आहे, काय XYZ, तर याच्याबद्दल माहिती नाही. तर एखादं जे बाळ असेल किंवा एखादं लहान मुलं असेल तर त्याला माहीत असेल का हे काय आहे, तर ते काय करेल, साहजिक आहे विचारेल याच्याबद्दल. आणि मग त्याच्याबद्दल तुमच्याकडे जे ज्ञान आहे किंवा जी माहिती आहे ती त्याला प्रोव्हाइड करणे किंवा त्याला ती सांगणे. म्हणजे काय आहे तर कमी अनुभवी व्यक्तीकडून जास्त अनुभवी व्यक्तीकडे ज्ञानाचं काय आहे तर स्थानांतरण. जसं आपण मग बघितलं होतं, संवादासाठी भाषा महत्त्वाची आहे. आणि याच भाषेद्वारे आपण काय करतो तर कुठल्या तरी ज्ञान जे माहीत नाही त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपण काय करतो तर ज्याला माहिती आहे किंवा जो मोर नॉलेजेबल व्यक्ती आहे तो पर्सन काय करतो, दुसऱ्याला ते ज्ञान सांगतो. म्हणजे ते काय झालं, ज्ञानाचं स्थानांतरण झालं. एका ठिकाणाहून दुसरीकडे त्याचं ट्रान्सफरन्स झालं. ठीक आहे. सूत्र सिद्धांत माध्यम यांच्याद्वारे शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होते. शिक्षणाची प्रक्रिया कशाद्वारे पूर्ण होते? शिक्षण काय आहे बघितलं. याची प्रक्रिया सूत्र असतील, काही सिद्धांत असतील. ठीक आहे. काही सिद्धांत असतील आणि त्याच्यानंतर सूत्र सिद्धांत आणि माध्यम, बरेच माध्यम असतील. शाळा असेल, विद्यार्थी असतील, पुस्तकं असतील, त्याच्यानंतर एखादा व्हिडिओ, ऑडिओ, काहीतरी ज्ञानाचं जे स्रोत आहे तर त्याच्याद्वारे ज्ञानाचं काय होतं, ट्रान्सफर होतं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे. ज्याच्याकडे नॉलेज आहे, ज्ञान आहे, ज्याला माहिती आहे त्याच्याकडून दुसऱ्याकडे ज्ञानाचं स्थानांतरण, ट्रान्सफरन म्हणजे काय आहे तर शिक्षण आहे. ठीक आहे. तर आपण याच्यापूर्वीही बघितलं होतं पॅडागॉजीमध्ये, किंवा आपण कशामध्ये बघितलं होतं, आपण CDP बघितलं होतं. तर थोडंसं काय झालं, काही व्हिडिओ झाल्यानंतर CDP आपल्याला स्किप करावी लागली, कारण मराठी पॅडागॉजी आणि ते दोन्ही सोबत होईना गेले त्याच्यामुळे आपण ती स्किप केली. असं जे झालं आहे त्याच्यामध्ये आपलं हे झालेलं आहे. शिक्षण ही त्रिआयामी प्रक्रिया आहे. जॉन डुई म्हणतात, जॉन डुई काय म्हणायचं ते म्हणा. जॉन डुई काय म्हणतात माहिती आहे का? हां, ठीक आहे. DAY
हां डी काय नाव आहे, जॉन डुई. आपण याला मराठीत असं लिहू शकतो काय, ठीक आहे, जॉन डुई. लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा माणूस आहे हा शिक्षण क्षेत्राचा, जॉन डुई असं लिहू आपण, ठीक आहे. जॉन डुई काय म्हणतात तर शिक्षण हे कसं आहे त्रिआयामी प्रक्रिया आहे. त्यांच्या मते शिक्षक लागतात शिक्षणासाठी, एक शिक्षक लागतात प्लस विद्यार्थी लागतात, ठीक आहे. आणि प्लसमध्ये काय लागतं आणखीन एक लागतं ते म्हणजे करिक्युलम लागतं, किंवा इथे आपण त्याला मराठीत म्हणू शैक्षणिक साहित्य लागतं. शैक्षणिक साहित्य लागतं म्हणजे शिक्षण पूर्ण होतं, शैक्षणिक साहित्य लागतं, ठीक आहे. एवढं जर असेल तर शिक्षण पूर्ण होतं असं कोण म्हणतात, हे हा व्यक्ती म्हणतो कोण, जॉन डुई म्हणतात, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन याला त्रिआयामी आपण असं म्हणतो, हे त्रिआयाम आहेत, हे एक, हे दोन आणि हे तीन, हे तीनही एकत्र आले तरी इथे शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होते असं कोणाचं म्हणणं आहे, जॉन डुईचं. जे तुम्हाला CDP-मध्ये एका मार्काला येतं मिनिमम, मराठीमध्ये येतं आणि हिंदीमध्ये येतं. म्हणजे हे जर तुम्ही जॉन डुई हे नाव लक्षात ठेवलं तर ते तीनही परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोग येणार आहे, ठीक आहे. चालेल, ओके, पुढे जाऊ आपण. आता आणखीन असा एक व्यक्ती आहे त्याला आपण म्हणतो ॲडम नावाचे व्यक्ती आहे. तर त्यांनी म्हणले आहे की दोन ध्रुवीय प्रक्रिया आहे. कोणती, शिक्षण. त्यांच्यामध्ये एक आहेत शिक्षक आणि दुसरे आहेत विद्यार्थी. त्याच्यामध्ये करिक्युलम लागत नाही किंवा शैक्षणिक साहित्य लागत नाही. शिक्षक प्लस विद्यार्थी, ठीक आहे. म्हणजे शिक्षणाचं काम तमाम झालं. शिक्षक असलेले विद्यार्थी असले तर करिक्युलम हे शैक्षणिक साहित्य म्हणजे काय, करिक्युलम असो, त्याच्यानंतर जे काही शाळा साहित्य, आजूबाजूचं वातावरण, हे सगळं काही नसू द्या, फक्त शिक्षक असले आणि विद्यार्थी असले तर शिक्षण झालं असं कोणाचं म्हणणं आहे, ॲडम यांच्या मते. याला आपण मराठीमध्ये असं लिहू, ॲडम, ठीक आहे. यांच्या मते शिक्षक असले आणि विद्यार्थी असले तर बाकी काही लागत नाही ॲडमच्या मते. आणि यांना चक्क नाकारले गेलं. आता जी आपली जी प्रक्रिया चालू आहे शिक्षणाची ती जॉन डुईच्या मते चालू आहे. म्हणजे काय, शिक्षक प्लस शैक्षणिक साहित्य प्लस विद्यार्थी, ह्या सगळ्यांच्या मध्ये काय आहे, शिक्षण पूर्ण होतं. आता भाषा शिक्षणाचे काही सिद्धांत आहेत. भाषा शिक्षणाचे काय आहेत, काही सिद्धांत आहेत आपल्याला बघायचे आहेत. भाषा आहे, ठीक आहे, शिक्षण आहे, ठीक, पण त्याचे काही सिद्धांत आहेत. सिद्धांत म्हणजे काय, प्रिन्सिपल्स आहेत, ठीक आहे. भाषा शिक्षणाचे सिद्धांत, भाषा शिक्षणाचे सिद्धांत, ओके, ठीक आहे. भाषा शिक्षणाचे सिद्धांत आपण याला म्हणतो प्रिन्सिपल्स. ओके, हां, प्रिन्सिपल्स म्हणजे काय, थोडंसं तब्येतीचा इश्यू आहे, काय करणार, खोकला पाठीमध्येच लागला. भाषा शिक्षणाचे सिद्धांत, सगळ्यात पहिला सिद्धांत आहे क्रियाशीलतेचा सिद्धांत. झालेला आहे, नोट्स उघडून बघा. काय आहे, क्रियाशीलतेचा सिद्धांत. क्रियाशीलतेचा सिद्धांत म्हणजे काय, नेमकं काय, क्रियाशीलतेचा सिद्धांत म्हणजे काय, कोणता सिद्धांत, क्रियाशील असणे म्हणजे काय, क्रिएटिव्हिटी होणे, म्हणजेच काय तर विद्यार्थी करू शकतात. म्हणजे काय आहे तर क्रिएटिव्हिटीला महत्त्व आहे. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय तर करून शिकणे. जसं एखादा विद्यार्थी आहे तर त्यानं समजा कडधान्याचे प्रोसिजर बघायची तर त्याला कडधान्य ॲक्च्युली बघणे आणि शिकणे. सर समजा एखादं गणित आहे तर गणित फक्त वाचून चालतं का, हां ठीक आहे, 33 आणि 33 समजा 5 आणि 6 ठीक आहे, वाचून चालेल का, याला प्लस करावं लागेल, 6 आणि 5 11 करावं लागेल, इथे एक आणावं लागेल, 5 आणि 1 6 आणि 6 11 पुन्हा असे काहीतरी येईल नाही प्रोसिजर, ठीक आहे. मग याच्यासाठी काय करावं लागेल तर करून शिकावं लागेल. म्हणजे ते क्रिएटिव्हिटी करावं लागेल किंवा हे गणित चुकलं बरोबर आलं त्याची कृती करावी लागेल, तेव्हा ते गणित जमलं. त्याच्यासाठी कृतिशीलतेचा सिद्धांत, अडचण सोडवणे म्हणजे एक्झाम्पली आपण आता सोडवलं ते अडचण सोडवणे, गणित सोडवणे. फॉर एक्झाम्पली जर एखादा एक्सपेरिमेंट असेल सायन्सचा तर करून बघणे, खडक असतील तर खडकाचे प्रकार खरंच ऑब्झर्व करणे किंवा एखादे चार्ट बनवणे, चार्टमध्ये खडकाचे प्रकार दाखवणे. फॉर एक्झाम्पल एखादी कुंडी असेल तर कुंडी दाखवणे. फॉर एक्झाम्पल एखादं झाड असेल तर ते झाड दाखवणे. म्हणजे क्रियाशीलतेचा सिद्धांत, करून शिकणे. क्रिएटिव्हिटीला खूप महत्त्व आहे, म्हणजे क्रियाशीलतेचा सिद्धांत, ठीक आहे. ओके. आलोचनात्मक चिंतन, सर्व बाजूनं डेव्हलपमेंट. एखादी जर समजा बॉटल आहे, फॉर एक्झाम्पल ही बॉटल आहे, आता म्हणा असं ग्लास आहे, एक बॉटल आहे, ठीक आहे, मला बॉटलच येते काय माहिती नाही, ठीक आहे. ओके, अशी काहीतरी बॉटल असते,
ओके ठीक आहे, अशी काहीतरी बॉटल असेल. ठीक आहे, ओके ही बी बॉटल नाही झाली, पण आता माना ही बॉटलच आहे. मग याची ही जाडी काय आहे बघणे, त्याच्यानंतर याची उंची काय आहे बघणे, त्याच्यानंतर याचं झाकण कसं आहे बघणे. म्हणजे याच्यामध्ये 1 लिटर पाणी बसतं का. ठीक आहे, 1 लिटर पाणी बसते याच्यामध्ये. तर याचा मग आता ही उंच बॉटल आहे फॉर एक्झाम्पल, आणि याच्यामध्ये 1 लिटर पाणी बसतं. मग आता ही मोठी आणि ही लहान असं आहे का, काही नाही. ही आणि ही सारखीच आहे. म्हणजे सर्व बाजूने विचार करणे, आलोचनात्मक चिंतन डेव्हलप होणे, म्हणजे सर्व बाजूने विचार करणे. झाड असेल तर त्याचं पान, फळ, फूल, त्याचं साल, त्याचं उंची, सगळ्याच बाजूने त्याचा विचार करणे. क्रियाशीलतेचा सिद्धांत. ठीक आहे, त्याला आपण पीसीओ म्हणतो. पीसीओ म्हणतो आपण त्याला. म्हणजे काय तर प्रॉब्लेम सॉल्विंग. पी म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग. त्याच्यानंतर हे सी म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. ठीक आहे, हे सी म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. त्याच्यानंतर पुढं आहे ऑब्झर्वेशन. हे ओ म्हणजे ऑब्झर्वेशन. ओके, ऑब्झर्वेशन. ठीक आहे, ओके. हां, हे इंग्लिश तुला समजून जाते. ठीक आहे, ऑब्झर्वेशन. त्याच्यानंतर 2 नंबरचा सिद्धांत आहे तो म्हणजे आवडीचा सिद्धांत. ठीक आहे, शिक्षण आहे, शिक्षणाचे काही सिद्धांत बघतोय आपण. 2 नंबरचा आहे आवडीचा सिद्धांत. आवड म्हणजे काय तर रुचीचा सिद्धांत म्हणू त्याला, किंवा आवडीचा सिद्धांत म्हणू आपण. ठीक आहे, हां, 2 नंबर आहे रुची किंवा आवड याचा पण एक सिद्धांत. म्हणजे काय आहे, हां, तर ठीक आहे. आवड निर्माण करणे फॉर एक्झाम्पल, आता एखादी गोष्ट आहे, एखादा चॅप्टर आहे तो शिकवायचा, तर त्याच्याबद्दल आवड निर्माण करणे. म्हणजे काय करणे, तर तुम्ही एखादं उदाहरण द्या. त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या जर बाबीबद्दल शिकवत असाल तर त्याच्याशी रिलेटेड तुम्ही एखादी कहाणी, एखादा किस्सा, एखादी कहाणी सांगा. एखादा किस्सा सांगा. किस्सा म्हणजे एखादा असे प्रसंग सांगा. त्याच्यानंतर एखादा प्रसंग सांगा त्यांना, किंवा एखादं चित्र दाखवा. अशा सगळ्या क्रिया करून तुम्ही त्यांच्यामध्ये जो काही इंटरेस्ट आहे तो डेव्हलप करू शकता, किंवा आवड निर्माण करू शकता, किंवा चर्चा करा, किंवा त्यांना प्रश्न विचारा मुलांना की हां ठीक आहे, तुम्ही याच्याबद्दल काय म्हणता, तुम्हाला काय माहीत आहे, तुम्ही हे बघितलं आहे का, असं जर तुम्ही विचारलं तर त्यांची क्रिटिकल थिंकिंग तिथे काय होईल, डेव्हलप होईल. हा झाला रुचीचा सिद्धांत किंवा आवडीचा सिद्धांत. ठीक आहे, दुसरा 3 नंबरचा सिद्धांत आहे प्रेरणेचा सिद्धांत. ठीक आहे, प्रेरणा म्हणजे प्रेरणा नाही, प्रेरणा म्हणजे मोटिवेशन. ठीक आहे, प्रेरणा म्हणजे मोटिवेशन म्हणजे काय, प्रेरणा म्हणजे मोटिवेशन. ठीक आहे, काम करायचं एखादं पण का करायचं. ठीक आहे, एखादं चित्र काढायचं पण का काढायचं. ठीक आहे, हा चॅप्टर वाचायचं पण का वाचायचं, काय मिळते त्याच्यामधून. ठीक आहे, याच्यासाठी काय लागेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागेल इंटरेस्ट किंवा मोटिवेशन लागेल. त्याच्याने मुलांना दिशा मिळेल. एखादी समजा कार्य करायचे तर का करायचे. फॉर एक्झाम्पल आता कडधान्यांचा विटॅमिन्सचा चॅप्टर शिकायचा आहे, त्यांना भाज्या खाल्ल्यामुळे किंवा त्यांनी व्यवस्थित जेवण आहार घेतल्यामुळे त्यांना विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट सगळं मिळतं, हे तुम्हाला त्यांना सांगायचं आहे. पण त्याच्यासाठी मोटिवेशन लागेल ना, त्यांना सांगावं लागेल तुम्हाला निरोगी राहायचं आहे का. ते म्हणतील हो. ते म्हणतील त्यांना तुम्हाला असं म्हणावं लागेल ठीक आहे, तुम्हाला निरोगी राहून धष्टपुष्ट छान शरीरयष्टी बनवायची आणि एखाद्या भरतीमध्ये सिलेक्ट व्हायचं आहे का. मग मुलं आशेने, अपेक्षेने आणि उत्साहाने म्हणतील हो आम्हाला व्हायचं आहे. आणि ते जेव्हा तसं म्हणतील तेव्हा काय होईल तर त्यांच्यात इंटरेस्ट क्रिएट होईल. ठीक आहे, एखाद्या मुलाला व्यायाम करायचा आहे पण का करायचा आहे तर त्याला त्याची शरीरयष्टी चांगली बनवून त्याला कुठेतरी एखाद्या परीक्षेत सिलेक्ट व्हायचं आहे. याच्यासाठी काय लागेल, याच्या पाठीमागं मोटिवेशन लागेल. मोटिवेशन हा एक असा महामार्ग आहे की मोटिवेशनच्या द्वारे माणूस किंवा मोटिवेट माणूस खूप दूरवर जातं. म्हणजे हा एक नॅशनल हायवे आहे मोटिवेशन, असं कोणीतरी म्हणलं होतं. ते CDP तुम्ही जाऊन रिपीट करा. ओके, चला पुढे जाऊ आपण. एखादे काम करायचे का नाही याच्यासाठी मोटिवेशन महत्त्वाचं आहे. का करायचं त्याच्यासाठी मोटिवेशन महत्त्वाचं आहे. जीवनाशी जोडण्याचा सिद्धांत 4 नंबरचा सिद्धांत काय आहे, अगदी सोपा आहे. 4 नंबरचा सिद्धांत थोडंसं लिहिलेलं मोठं वाटतं नोट्समध्ये, पण समजायला अगदी सोपं आहे. जीवनाशी जोडण्याचा सिद्धांत, जीवनाशी जोडण्याचा सिद्धांत. ओके, हां, तर आता आपण डायरेक्ट जर कुठलाही गोष्ट एखादा अभ्यास असेल तर मुलांना डायरेक्ट शिकवला, किंवा कुठेतरी त्यांना सायन्समध्ये एखाद्या घेऊन गेलो, किंवा एखाद्या आपण खडकांच्या प्रकारात घेऊन गेलो तर त्यांना ते नाही समजणार. त्याच्यापेक्षा त्यांना जर तुम्ही म्हणलं की तुम्ही कुठे खडक बघितला आहे का, तर ते लगेच मेमरीमध्ये म्हणतात हां आम्ही कुठेतरी खडक बघितला आहे. किंवा तुम्ही घराचा एखाद्या पाया खोदताना बघितला का, त्याच्यामध्ये खडक निघतो, तुम्ही तो खडक बघितला का. विहीर खोदताना कधी बघितली आहे का, विहिरीमध्ये जो खडक निघतो तो तुम्ही बघितला का. मुलं झटकीपट हो म्हणतात लगेच. तुम्ही जर एखाद्या लाकडाचं उदाहरण देत असाल, झाड कुठून
म्हणजे घरात कागद बनतो, तर त्याला जर तुम्ही म्हणलं तुमच्या हातातला वही पेन पुस्तक साहित्य आहे, कशापासून बनलं आहे बरं? पेन्सिल हातात घ्या, सांगा पेन्सिलला काय वापरले, ते लगेच म्हणतील लाकूड वापरलं. हे लाकूड कुठून मिळतं? मग ठीक आहे, ते तसं उत्तर देतील. मग तुम्ही तसं करून त्यांना ते उदाहरणं देऊन त्याला सांगू शकता, किंवा तिथं तुम्ही त्यांना त्यांच्या लाईफशी जोडून देता येईल, रिलेट करता येईल लाईफशी. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना जर म्हणलं ठीक आहे, तुम्ही जे हे वही पुस्तकाचं पान आहे, समजा एक्झाम्पल हे पेज आहे तुमचं, हे पेज, तर हे पेज तुम्ही हे वहीचे तुमच्या पेज आहे, तर हे पेज तुम्ही काय करता, हे पेज कशाचं बनलेलं आहे सांगा बरं, कशाचं बनलं हे पेज? तर लगेच मुलं काय म्हणतील, तर हे पेज कशाचं बनले? कागदाचं बनले. मग हा कागद कुठून बनला आहे? हा कागद झाडापासून बनला आहे. म्हणजे काय होईल, तर हे सगळं समजावण्यामागे काय होईल, तर त्यांच्या जीवनाशी रिलेट करणे, जोडणे या गोष्टी. त्याच्यानंतर तुम्ही इलेक्ट्रिसिटी समजून सांगताय, डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी समजून सांगताय, तर इलेक्ट्रिसिटी डायरेक्ट समजेल का त्यांना? हां, तुम्ही म्हणले तुम्ही बल्ब बघितला आहे का, लाईट बल्ब बघितला आहे का, असा बल्ब असतो, असा बल्ब असतो, बल्ब ठीक आहे. हां, मग असं तुम्ही बल्ब बघितला आहे का लाईट जोडल्याला? मग ते मुलं म्हणतील हां आम्ही असं बल्ब बघितलं आहे, आमच्या घरामध्ये लाईट आहे. हां, मग त्याच्यामध्ये जे चमकणारी तार आहे ती टंगस्टनची आहे, ती तुम्ही बघितली आहे का? हां, तुम्हाला टंगस्टन सांगायचं आहे ॲक्च्युली त्यांना. मग तुम्ही त्याच्यामधली तार सांगितली आणि बल्ब सांगितला, ते जीवनाशी जोडण्याचा सिद्धांत संपला, एवढंच आहे. म्हणजे काय आहे, ते प्रत्येक गोष्ट त्यांच्या लाईफशी रिलेट झाली पाहिजे, जोडली झाली पाहिजे, खऱ्या अनुभवाशी जोडली गेली पाहिजे. त्याच्यानंतर उदाहरणाद्वारे जीवनाशी जोडल्या गेलं पाहिजे. विषय संपला. ओके, खूप सोपं आहे, खूप सोपं आहे, फक्त थोडंसं लक्षपूर्वक वाचायची गरज आहे. त्याच्यानंतर वैयक्तिक वेगळेपणा, 5 नंबरचा सिद्धांत आहे वैयक्तिक वेगळेपणा. ओके, ठीक आहे. वैयक्तिक वेगळेपणा, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, वैयक्तिक वेगळेपणा. ह्या सगळ्या साहित्याअभावी मी खूप चाळत होते, पण आता कसं झालं की तुमचा अभ्यास असं मला वाटत नाही की ते एवढ्या हळूहळू स्लो नोट्सनं होईल म्हणून. ठीक आहे. जीवनाशी जोडण्याचा सिद्धांत किंवा वैयक्तिक वेगळेपणा, ते मुलांच्या व्यक्तिगत आवश्यकतेनुसार क्षमता आवड निर्माण करणे, विकसित करणे. तर सगळेच मुलं एकाच विषयात हुशार असतील का? सगळ्यांनातला 6वी पटापटा कळेल का? सगळेच गणितामध्ये आवड असेल सगळ्यांची, तर जरुरी नाही ना. तर एखादा स्पोर्टमध्ये चांगला असेल, फॉर एक्झाम्पल एखादा खेळामध्ये खूप चांगला असेल, त्याला कबड्डी खूप चांगली जमत असेल, कबड्डी, किंवा त्याला क्रिकेटमध्ये खूप इंटरेस्ट असेल, ठीक आहे, तर मग तुम्ही त्याला त्याच्या आवडीनुसार, रुचीनुसार शिकवा. वैयक्तिक वेगळेपणा, एका वर्गात 40 मुलं असतील, ते 40ला 40 तर एकच विषय आवडणार नाही ना त्यांना, प्रत्येकाला वेगळा विषय आवडेल. त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या इंटरेस्टनुसार त्यांना काय करा, तुम्ही त्यांना शिक्षण प्रोव्हाइड करा किंवा त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करा. त्यांना ज्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे त्या क्षेत्रात तुम्ही त्यांना व्यवस्थितरित्या समजून सांगण्याचा प्रयत्न करा, शिकवण्याचा प्रयत्न करा आणि लाईफशी जोडून शिकवा. काही झालं तर ते जेव्हा जीवनाशी जोडलं जातं तेव्हा ते अगदी पटकन समजतं आणि कायमस्वरूपी स्मरणात राहतं, स्कीमामध्ये सेट राहतं. त्याच्यासाठी ते जीवनाशी जोडून शिकवा. ठीक आहे. वैयक्तिक वेगळेपणा, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, प्रत्येकाच्या आवडीनिवडी, रुची वेगवेगळ्या असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण स्वाभाविकतेचा सिद्धांत. स्वाभाविकतेचा सिद्धांत 6 नंबरचा आहे आपला स्वाभाविकतेचा सिद्धांत. ठीक आहे. अक्षरावर जाऊ नका किंवा मी त्याच्यामध्ये माझं समजून सांगण्याचा मोटिव्ह काय आहे त्याच्यामध्ये. तर स्वाभाविकतेचा सिद्धांत आहे. स्वाभाविकता म्हणजे काय, तर बघा काही गोष्टी ज्या आहेत त्या एका विशिष्ट वेळेमध्ये शिकाव्या लागतात, विशिष्ट एका फ्लोमध्ये शिकाव्या लागतात. स्वाभाविकतेचा सिद्धांत नैसर्गिकतेनं शिकावं, नैसर्गिक कौशल्यानं शिकावं. म्हणजे काय आहे, तर नैसर्गिक कौशल्यानं शिकावं. जसं की फॉर एक्झाम्पल ही भाषा शिक्षणाचे काय आहेत, आपण तुम्हाला मी याच्यापूर्वी सांगितलं, LSRW आहे, LSRW, लिसन, LISTEN, लिसन. त्याच्यानंतर आहे स्पीकिंग आहे. त्याच्यानंतर आहे रीडिंग आहे. त्याच्यानंतर रायटिंग आहे. हां, त्याची सगळ्यात शेवटी काय येतं, रायटिंग येतं. म्हणजे काय, सगळ्यात पहिले काय करणे, ऐकणे, त्याच्यानंतर बोलणे, त्याच्यानंतर वाचणे, त्याच्यानंतर लिहिणे. हा आपला काय आहे, तर एक नैसर्गिक वे आहे शिकण्याचा. भाषा एका मार्गाने शिकल्या तर चांगली आहे, म्हणजे असं जर नॅचरल वेनं शिकलं तर चांगलं आहे. सगळ्यात पहिली भाषा काय केलं, ऐकली, त्याच्यानंतर बोलली, त्याच्यानंतर काय केली, ती लिहिली, त्याच्यानंतर ती वाचली. वाचणे सगळ्यात शेवटी येतं. मी याला मराठीत लिहून दाखवते. ऐकणे, ठीक आहे, ऐकणे, त्याच्यानंतर आहे बोलणे, ठीक आहे, त्याच्यानंतर आहे बोलणे, त्याच्यानंतर आहे वाचणे, ठीक आहे, त्याच्यानंतर आहे लिहिणे. ओके, अशा प्रकारे हे आपलं नैसर्गिक वे आहे कशाचा, भाषा शिक्षणाचा. एवढं तुम्हाला समजलं तरी काफी आहे. ओके, म्हणजे स्वाभाविकतेनुसार शिकणे, जसं की नैसर्गिक वेमध्ये शिकणे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचा सिद्धांत. 7 नंबरचा सिद्धांत आहे कुठला, तो आहे स्वातंत्र्य, लोकतांत्रिक मूल्यांचा विकास. म्हणजे लोकतांत्रिक मूल्य कोणते, लोकतांत्रिक
मूल्यांचा विकास, लोकतांत्रिक मूल्यांचा विकास. ठीक आहे. हां, लोकतांत्रिक मूल्य म्हणजे काय, तर एका वर्गामध्ये सगळ्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य असावं, सर्वच मुलांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार असावा, सर्वांनी एकमेकांना बोलून ऐकून घ्यावे. म्हणजे एखादं जर काही त्याचं काही मत असेल तर त्या वर्गामध्ये वर्गाचं वातावरण असं असावं की सगळ्यांना बोलण्याचा अधिकार असावा, बोलण्याचा राईट असावा. ओके, बोलण्याचा अधिकार असावा. ओके, बोलण्याचा अधिकार असावा, ना की एकच शिक्षक बोलतील आणि विद्यार्थी फक्त चिडीचाप ऐकून घेतील आणि शिक्षक निघून जातील, तुम्हाला काय समजलं तर काहीच नाही, असं काही नसावं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला मान द्यावा, त्यांच्या वाक्यांना सन्मान द्यावा, त्यांच्या बोलीला सन्मान द्यावा, ते जे बोलता येत आहेत ते त्यांचं बरोबर असू शकतं. वर्गाचे वातावरण प्रजातांत्रिक असावे, वर्गाचे वातावरण प्रजातांत्रिक असावे. काय आहे, आपण लोकशाहीमध्ये राहतो, आपल्या इकडे प्रजातांत्रिक व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. प्रजातांत्रिक असावं, सगळ्यांना बोलण्याचा अधिकार असावा, सगळ्यांनी स्पष्ट मताने बोलावं आणि सगळ्यांना समानतेचा अधिकार असावा. त्याच्यानंतर आहे पुनरावृत्तीचा सिद्धांत, रिपिटेशन किंवा पुनरावृत्ती म्हणतो आपण याला, पुनरावृत्तीचा सिद्धांत किंवा रिपिटेशन म्हणतो आपण त्याला. ओके, हा 8 नंबरचा सिद्धांत आहे. ओके, ठीक आहे. पुनरावृत्तीचा सिद्धांत, पुनरावृत्तीचा सिद्धांत. ओके, ठीक आहे. पुनरावृत्तीचा सिद्धांत म्हणजे एक ज्ञान किंवा एक शब्द, एक अभ्यास, एक कुठला तरी एखादा कन्सेप्ट एकदा शिकली त्याचं रिपिटेशन व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर मुलांनी शाळेत कडधान्य शिकले असतील तर घरी आल्यानंतर त्यांना कडधान्य बघायला मिळावे. फॉर एक्झाम्पल, तिथं त्यांनी ज्वारी बघितली, ज्वारी कशी असते, गोल असते. ठीक आहे, गोल असते. घरी आल्यानंतर त्यांनी कुठेतरी आईनं दळण बनवताना किंवा पिसून आणताना, आटा पिसून आणताना आईनं त्यांनी जर ज्वारी बघितली तर डोक्यात क्लिक होतं, रिपिटेशन होतं. तेव्हा काय झालं, ते पुनरावृत्ती झाली ज्ञानाची, पुन्हा ते त्यांच्या डोक्यात आलं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, त्यांनी जर चंद्राची एखादी कन्सेप्ट बघितली, म्हणजे शिकली शाळेमध्ये, आणि काही काळानंतर जर बाहेर त्यांनी खुल्या आकाशामध्ये चंद्र बघितला, चांदण्या बघितल्या, आणि किंवा एखाद्या ग्रहणाची कन्सेप्ट शिकली. फॉर एक्झाम्पल, ग्रहण शिकलं. ठीक आहे, ग्रहण शिकले शाळेमध्ये, आणि एखादा महिना 15 दिवसानंतर ग्रहण आलं ओरिजिनल म्हणजे नॅचरली, तर आकाशामध्ये जर त्यांनी ग्रहण ऑब्झर्व केलं तर ज्ञानाची काय झाली, पुनरावृत्ती झाली. प्रत्येक ठिकाणी ज्ञानाची पुनरावृत्ती झाली तर काय होतं, तर ते कायमस्वरूपी स्मृतीत राहतं. शिकलेलं त्यांच्या वेळोवेळी शिक्षणाची पुनरावृत्ती झाली तर त्यांच्या काय होतं, तर नेहमी ते कायमस्वरूपीसाठी, हमेशासाठी, नेहमीसाठी ते लक्षात राहतं. ठीक आहे. ओके आहे. ओके, पुढे जाऊ. ठीक आहे. शिक्षणाचे काही सूत्र आहेत, आपल्याला थोडं फास्ट जायचं आहे, आपण रिव्हिजनमध्ये आहोत सध्या, खूप सारा वेळ नाही आहे इथे. शिक्षणाचे सूत्र. ठीक आहे. शिक्षणाचे काही सूत्र आहेत. ओके, शिक्षण सूत्र, शिक्षण सूत्र. ठीक आहे. शिक्षण सूत्र सगळ्यात पहिलं सूत्र आहे ज्ञात ते अज्ञात. ओके, ठीक आहे. ज्ञात ते अज्ञात, ज्ञात ते अज्ञात. ओके, ज्ञात ते अज्ञात म्हणजे काय, नोन टू अननोन म्हणजे काय आहे, तर नोन टू अननोन म्हणजे माहीत असलेल्या गोष्टीपासून अननोन गोष्टीकडे जाणे. अननोन म्हणजे काय, जे माहीत आहे. फॉर एक्झाम्पल हा बॉल माहीत आहे. ठीक आहे. मग माहीत आहे, हा बॉल माहीत आहे, पण अशा बॉलसारखंच काय आहे, तर फॉर एक्झाम्पल सन आहे, हा बॉल माहीत आहे. ठीक आहे. आणि या बॉलसारखाच काय आहे, हा सन आहे. ठीक आहे, सूर्य आहे. म्हणजे काय आहे, तर सिम्पल टू कॉम्प्लेक्स जाणे. याच्यामध्ये आणखीन एक सूत्र आहे, ते म्हणजे सिम्पल टू कॉम्प्लेक्स जाणे. सिम्पल टू कॉम्प्लेक्स जाणे. कॉम्प्लेक्स म्हणजे जे ज्ञात आहे, जे माहीत आहे त्याच्यापासून तर जे माहीत नाही तिकडे जाणे. नॉन टू नॉन जाणे. सिम्पल टू कॉम्प्लेक्स जाणे म्हणजे काय, तर हा बॉल आहे. फॉर एक्झाम्पल हा बॉल आहे, हा बॉल आहे, तर हा बॉल माहीत आहे. ठीक आहे. पण हा सूर्य आहे, सूर्याचा आणि बॉलचा आकार सेम आहे. ठीक आहे, असं गृहीत धरायचं. मग हा बॉल माहीत आहे, बॉलला बघून काय करणे, तर डोक्यामध्ये कल्पना आणली की ठीक आहे, सूर्य अशा पद्धतीचा आहे. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला फळ्यावर एखादी आकृती काढून दाखवली जाते. फॉर एक्झाम्पल एखाद्या प्लांटची आणि किंवा एखाद्या पेशीची तुम्हाला जर असं, ठीक आहे, असं अशा पद्धतीची पेशीची रचना असते, अशी तुम्हाला सांगितलं जातं की अशा पद्धतीच्या पेशी असतात. कशा असतात, अशा म्हणजे एका ते मळाच्या मधाच्या जाळीसारख्या अशी रचना असते. कशाची, टिश्यूची. तर मग अशा टिश्यूज तुम्हाला काय केल्या जातात तिथे, असे समजा ही आकृती आहेत. ओरिजिनल टिश्यूज तुम्हाला डोक्यात कल्पना क्रिएट करण्यासाठी असं टिश्यूची आकृती तुम्हाला इथे दाखवली जाते किंवा काढून दाखवली जाते. हे टिश्यूज आहेत समजा.
तर मग अशी आकृती, मग हे काय काय केलं इथे, सिम्पल टू कॉम्प्लेक्स गेले, हे माहीत आहे, सिम्पल आहे, याच्यापासून कॉम्प्लेक्समध्ये जाते, ठीक आहे. माहीत नाही ते जाणे, मोर टू नोन टू अननोन जाणे, माहीत असलेल्यापासून माहीत नसलेलं माहीत करून घेणे, ठीक आहे. ओके ओके आहे, ठीक आहे. अमूर्त ते मूर्त जाणे, जे सोपं आहे त्याकडून अवघडाकडे जाणे, ठीक आहे. माहीत असलेलं वापरून माहीत नसलेलं माहीत करून घेणे, म्हणजेच ज्ञात साध्यात. आता दुसरं आहे मूर्त ते अमूर्त ते मूर्त, ठीक आहे. 2 नंबरचं आहे अमूर्त. अमूर्त ते काय करणे, मूर्त. अमूर्त ते काय जाणे, मूर्त जाणे, ठीक आहे. अमूर्त ते मूर्त म्हणजे काय, तर कॉन्क्रीट टू अब्स्ट्रॅक्ट. कॉन्क्रीट टू अब्स्ट्रॅक्ट, अब्स्ट्रॅक्ट, ओके. कॉन्क्रीट टू अब्स्ट्रॅक्ट जाणे म्हणजे काय, तर इथे काय करणे, इथे काय करणे, तर जे अनुभवात आहे त्याद्वारे विचारातील कल्पनेतील ज्ञान मिळवणे. अनुभवात आहे म्हणजे जे अनुभवात आहे, जे माहीत आहे, जे अनुभवात आहे, जे पाहिलेलं आहे त्याच्याद्वारे जे माहीत नाही ते ज्ञान मिळवणे किंवा अननोन ज्ञान मिळवणे. फॉर एक्झाम्पल आपण आत्ता बघितलेलं उदाहरण रिपीट करूया. हा बॉल आहे समजा आणि हा बॉल आहे आणि ही समजा अर्थ आहे, तर ही अर्थ आहे, तर बॉल सारखीच अर्थ आहे म्हणजे काय करणे, हा बॉल माहीत आहे, तर बॉल माहीत आहे त्याच्यावरून अर्थचं चित्र ते डोक्यामध्ये क्रिएट करणे किंवा माहीत करून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे काय, तर बॉल टू म्हणजे ह्या बॉलपासून ह्या अर्थकडे काय करणे, तर जे माहीत आहे त्याच्यापासून अमूर्त आहे म्हणजे हा अमूर्त आहे, आपल्याला पृथ्वी माहीत नाही कशी आहे, ही अर्थ आपल्याला माहीत नाही कशी, पण हा बॉल माहीत आहे, तर मग याच्यापासून याचं चित्र काय करणे, डोक्यात क्रिएट करणे म्हणजे अमूर्त ते मूर्त जाणे. जे कल्पनेत आहे कल्पनेतून काय करणे म्हणजे पहिल्याच्या विरुद्ध कल्पनेत आहे त्याच्या पहिले जे माहीत होतं त्याच्यातून कल्पनेतलं मिळवलं, आता जे कल्पनेत आहे त्याच्यावरून जे माहीत आहे त्याच्याकडे नाही, ठीक आहे. आता पूर्ण ते अंश, आता काय आहे 3 नंबरचं आहे पूर्ण ते अंश, ओके. पूर्ण ते अंश, ओके. हां, पूर्ण ते अंश म्हणजे काय आहे, पूर्ण ते अंशमध्ये समजा फॉर एक्झाम्पल होल टू पार्ट आहे, याला होल टू पार्ट, होल टू पार्ट, होल टू पार्ट म्हणजे काय, तर ठीक आहे. संक्षिप्त माहिती दिली मग विश्लेषण करणे. फॉर एक्झाम्पल एक कविता आहे, एक खूप मोठी लंबी कविता आहे, तर त्या कवितेचा एवढा एक पॅसेज आहे, तर तेवढ्या पॅसेजबद्दल काय करणे, सगळ्यात पहिले वाचणे आणि त्या कवितेमध्ये काय दिलेलं आहे सारांश त्याचं काय करणे पूर्वीच सांगणे, नंतर ती पूर्ण कविता शिकवणे. फॉर एक्झाम्पल एखादा मराठीचा धडा शिकवते, मराठीचा धडा शिकवताना सगळ्यात पहिले पाठ, त्या पाठामध्ये काय दिलेलं आहे, तर काय असतं ते एका कोपऱ्यामध्ये दिलेलं असतं त्या पाठाबद्दल माहिती, 4 लाईनीमध्ये पूर्ण पाठातली माहिती दिलेली असते. नंतर काय करतं, सगळ्यात पहिले शिकवताना त्याच्यामध्ये होल जो पूर्ण काय आहे तो पाठ आहे, त्या पाठामध्ये काय आहे ते पूर्ण एकदा सांगणे, नंतर तो पाठ काय करणे हळूहळू शिकवणे. फॉर एक्झाम्पल हा जो एक छानसा उदाहरण आहे, कसं की ओके, ठीक आहे. हां, तर एखादी जी गोष्ट आहे समजा जी एखादी संक्षिप्त आहे म्हणजे एका छोट्याशा पॉईंटमध्ये सांगणे. फॉर एक्झाम्पल आपल्याला खडकाचे प्रकार बघायचे आहे, खडकाचे प्रकार बघायचे आहे, ठीक आहे. तर मग आता खडक सगळ्यात पहिले आपल्याला एका कोपऱ्यामध्ये त्याच्याबद्दल माहिती दिलेली असते. होल एखादी कहाणी आहे समजा, कहाणीची पूर्ण माहिती एका कोपऱ्यात 4 लाईनमध्ये दिलेली असते. नंतर संक्षिप्तमध्ये ती पूर्ण कविता पाहणे किंवा पूर्ण तो धडा पाहणे, खडकाचे प्रकार, खडकाचे आवरणं काय आहे ते पाहणे म्हणजे काय करणे, तर पूर्ण ते अंश जाणे. त्याच्यानंतर विशिष्ट ते सामान्य जाणे. 4 नंबर आहे विशिष्ट ते सामान्य जाणे, ओके. विशिष्ट ते सामान्य, ओके. विशिष्ट ते सामान्य जाणे म्हणजे काय, विशिष्ट ते सामान्य जाणे म्हणजे उदाहरण ते नियम जाणे. यालाच आपण म्हणतो काय, उदाहरण ते नियम, उदाहरण ते नियम जाणे. उदाहरण ते नियम जाणे म्हणजे काय, तर आता समजा एखादं आपण जे शिकवत आहोत तर त्याच्यामध्ये समजा स्पेसिफिक टू एक्झाम्पल जाणे किंवा उदाहरण ते नियम जाणे. समजा तुमचे वडील आहेत, समजा तुमचे वडील आहेत तर तुमच्यासाठी ते विशिष्ट आहेत. समजा तुमचे फादर आहेत घरामध्ये किंवा तुमचा दादा आहे तर तो तुमच्यासाठी विशिष्ट आहे, तो तुमचा दादा आहे किंवा तो तुमचा भाऊ आहे, ठीक आहे. पण एका वर्गामध्ये गेल्यानंतर तोच तुमचा भाऊ एका विशिष्ट कक्षेमध्ये वर्गामध्ये 20-40 मुलामध्ये गेल्यानंतर वर्गामध्ये गेल्यानंतर तो काय झाला, सामान्य झाला, ठीक आहे. सामान्य झाला तो, इथे काय झाला तो सामान्य झाला कारण तो 20-30 मुलामधला एक विद्यार्थी आहे. इथे कोण आहे, तो तुमचा भाऊ आहे, दादा आहे, म्हणून तो इथे काय आहे, इथे काय आहे, तो विशेष आहे, ठीक आहे. विशेष आहे हो, इथे काय आहे, तो विशेष आहे, पण इकडे गेला की तो सामान्य झाला, ठीक आहे. ओके आहे, चालेल. हां, तर आपण आता समजा बघतोय आपण भारतामध्ये समजा आपण असे सहज म्हणतो की आपल्या भारतामध्ये एवढे एवढे राज्य आहेत. त्याच्यामध्ये आपण जेव्हा महाराष्ट्राबद्दल बोलू तेव्हा ते
विशिष्ट झालं. आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, आपण महाराष्ट्राबद्दल बोललो की आपण विशिष्टकडे आलो, आणि जेव्हा आपण पूर्ण राज्यांबद्दल बोलतो कॉमनमध्ये तेव्हा ते सामान्य झाले, सर्वसामान्य झाले. जसं तुमच्या वडील तुमच्या घरात विशेष आहेत, बाहेर गेले की ते सामान्य होणार. ठीक आहे. आता विश्लेषण ते संश्लेषण झाले. 5 नंबरचं आहे आपलं विश्लेषण ते संश्लेषण झाले. ठीक आहे. विश्लेषण ते संश्लेषण झाले. विश्लेषण ते संश्लेषण झाले. थोडं व्यवस्थित त्याला जर वाचलं डबल एकदा तर लक्षात राहते. विश्लेषण ते संश्लेषण झाले म्हणजे काय? अनालिसिस टू सिंथेसिस. अनालिसिस टू सिंथेसिस. अनालिसिस टू सिंथेसिस. अनालिसिस टू सिंथेसिस झालं. ओके. ठीक आहे. अनालिसिस टू सिंथेसिस म्हणजे काय? तर तुकडे करून शिकवणे, जोडून शिकवणे. फॉर एक्झाम्पल संधी आहे, एक संधी आहे. फॉर एक्झाम्पल तुकडे करून शिकवणे. एखादं जर धडा आहे तर त्याचे वेगवेगळ्या नोट्सचे तुकडे म्हणजे काय करणे? तर अर्धा पार्ट इकडे डिवाईड करणे, अर्धा पार्ट इकडे, मग अगोदर एवढं शिकवणे, नंतर एवढं शिकवणे, नंतर एवढं शिकवणे, डिवाईड करून शिकवणे. जसं संधी आहे, विद्यालयाची संधी करू आपण. विद्या प्लस आले, संधी आहे विद्यालय आहे. तर आपण काय करू? याच्यामध्ये हे तुकडे करून शिकवले. पहिले काय? विद्या, आणि नंतर काय आहे याच्यामध्ये? आलय. ठीक आहे. म्हणजे ही झाली विद्यालयाची संधी. तर अशा प्रकारे तुकडे करून शिकवले म्हणजे विश्लेषण टू संश्लेषण झाले आहे. ओके. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. त्याच्यानंतर आहे 6 नंबर प्रत्यक्ष ते अप्रत्यक्ष. डायरेक्ट टू अनडायरेक्ट झाले. प्रत्यक्ष ते अप्रत्यक्ष. ते अप्रत्यक्ष झाले. प्रत्यक्ष ते अप्रत्यक्ष झाले म्हणजे काय? तर डायरेक्ट टू इनडायरेक्ट. ओके. डायरेक्ट टू इनडायरेक्ट. टू इनडायरेक्ट झाले. डायरेक्ट टू इनडायरेक्ट झाले म्हणजे काय? तर जे अनुभव आहे त्याद्वारे कल्पनेचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करणे. इथे एकच लाईन बस झाली की जे अनुभव आहे त्याच्यावरून काय करणे? कल्पनेतील ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करणे. फॉर एक्झाम्पल आपल्याला जसं की माहीत आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला काय माहीत आहे? तर विमानाचं चित्र माहीत आहे. त्याच्यानंतर एखाद्या ग्रहाबद्दल आपल्याला जी काल्पनिक माहिती आहे, फॉर एक्झाम्पल त्याचा आकार कसा आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी कुठे आहे, त्याच्यानंतर त्या ग्रहावर कशा प्रकारची जीवनसृष्टी आहे की नाही, म्हणजे जे माहीत आहे त्याच्यावरून कल्पनेतलं ज्ञान मिळवणे. अशा प्रकारे हे प्रत्यक्ष ते अप्रत्यक्ष जाणे म्हणजे जे माहीत आहे त्याच्यापासून अप्रत्यक्षाकडे जाणे. व्हायरसची एखादी आकृती असेल तर जर समजा सांगितलं असं दंडगोलाकार एखादा जीवाणूच्या आकृती नेहमी दंडगोलाकार असते. ठीक आहे. मग तुम्ही घरामध्ये तुमच्या एखादा असं दंडगोलाकार तुम्ही लाटणं वगैरे बघितले का? ठीक आहे. किंवा अशा प्रकारचं एखादं तुम्ही काहीतरी एखादी आकृती बघितली आहे का? ओके. ठीक आहे. तर अशा प्रकारे जीवाणूचा आकार असतो. म्हणजे माहीत असलेलं आहे त्याच्यापासून जे माहीत नाही, कल्पनेत आहे, ते काय करणे? मिळवण्याचा प्रयत्न करणे. हे होते आपले छोटे छोटे मराठी अध्यापनशास्त्र 2 धड्यामधले काही शिक्षण सिद्धांत होते, काही आणि शिक्षणाचे सूत्र होते. खूप गाईड शिकवले कारण वेळच कमी आहे आणि खूप मोठे व्हिडिओ अपलोड करायला माझ्याकडे तेवढं साहित्य अवेलेबल नाही. त्याच्यामुळे जितकं आहे त्याच्यामध्ये मी खूप देण्याचा प्रयत्न करते. जे नाही त्याच्यासाठी रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याद्वारे मला काय करता येईल त्याच्यासाठी मी नेहमी त्याच्यावर विश्वास ठेवते. ओके. तर ठीक आहे. गुणगान न गाता पुढचा धडा आपण लगेच काही वेळात किंवा उद्या सकाळपर्यंत राखण्याचा प्रयत्न करू. आणि मराठी पेडागॉजीचे जवळपास सगळी प्रॅक्टिस आपण रिपीट करूया. म्हणजे तुमचा एक विषय तरी माझ्याकडून हिंदी आणि मराठी दोन्हीचा जो काय आपण विडाव चालवतो तो कंप्लीट होईल. तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी आणखी गेस्ट पेपर आहे. तर मी पेपर दिला आहे आतापर्यंत ॲनालिसिस केलेत बरेच पेपर. तर त्याच्यावरून एक अंदाज आहे आणि गेस आहे तो 100% त्याच्यावर प्रश्न पडतातच. CDPचाही आहे. त्याच्यानंतर हिंदी आणि मराठी झालंच तर सायन्स एवढ्या 4 विषयाचा गेस्ट पेपर नाही म्हणणार त्याला मी की इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा इम्पॉर्टंट चॅप्टर आपण त्याच्यावरही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न किंवा जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला मी व्हाईट बोर्डवर लिहून टाकेल आणि ते तुम्ही रीड करा किंवा ते IMP आहे ते वाचलं तरी कमीत कमी अबाउट 20 स्कोअर करता येतो. तर ते गेस्ट पेपर म्हणजे असं कोणी चुकीचं समजू नका. गेस्ट पेपर म्हणजे इम्पॉर्टंट जे काही आस्पेक्ट आहेत किंवा इम्पॉर्टंट जे चॅप्टर आहेत ते सगळे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करते. सध्या थांबते. जर नवीन असाल चॅनलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही न सांगताच करायचा. ओके. धन्यवाद.